जय शिवराय मित्रांनो, तुम्ही कशा आहेत? आहात चांगला असणार तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सालपाडे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर. तर आज आपल्या वालीची मॅच म्हणजे उत्कर्ष दिवा ह्या म्हणजे फॅमिली मेंबरने ठेवलेली आहे मॅच. तर आता तिथेच चाललो आहे, तर चला डायरेक्ट तिथेच जाऊन भेटूया. तर मित्रांनो, ही अरेंजमेंट म्हणजे एक नंबर केलेली आहे. खरं बोलावं तर एक नंबर केलेलं आहे. आणि जर का आपण पाहिलं तर आमच्या उत्कर्ष मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बाळकृष्णजी मडवी साहेब, खजिनदार कमलाकर मित्रांनो आता आलेले आहेत सागरदादा नाईक. तर चला तुम्हाला दाखवतो. मान्यवर संवाद साधू आज संपूर्ण गाव सध्या आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर मित्रांनो, सागरदादा नाईक हे आलेले आहेत. आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्याला पाहायला मिळते उत्कर्ष मित्रमंडळ दिवा कोळीवाडा आयोजित टेनिस बॉल क्रिकेट पाहिलं जातं. आणि सातत्यानं उत्कर्ष मित्रमंडळाचं हे आयोजन व्यासपीठ मिळवून देण्यामध्ये ओळख दिली. ज्या खेळपट्टीवरती चांगल्या आपण आपल्या गावात तर मित्रांनो, आता आपल्या पिचचं उद्घाटन होतोय. अशा खेळपट्टीचं आता इथून मात्र पूजन केलं जातं. सूर्यकोटी सर्वदा सर्वदा सर्व मंगल मंगल शुभ सर्वाले साधके शरण्य त्र्यंबके गौरी नमस्ते. जोर लगाओ. अधिपती हा उद्घाटन सोहळा गोकुळ शेटला आपल्याला पाहायला मिळते. आणि
आपल्याला पाहायला फोटो काढ ना इथं चालू नाशिक एंडला आपण तिकडे यशाचं भोजन करणार आहोत. त्यानंतर पास केला जाईल. गणपती बाप्पा ते वाशी रॉयल्स या संघाला बिलॉंग करतात आणि ते वाशी टीमचे कर्णधार म्हणून खरं तर या स्पर्धेमध्ये खेळणार आहोत. पुढेच राहायचं, मागे नाही राहायचं. पाणी समजवूनच ठेवू शकतो. खरं तर नाशिक एंडला तिकडे यशाचं पूजन केले जाते. पुन्हा एकदा आपण जयघोष करूया. बोला गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव. जय श्रीराम. खरं तर बॉलिंग क्रिकेटला आता आपण टॉस खरं तर मंडळाची आपल्याला पाहायला मिळते. सागरजी नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये टॉस करतोय. कॉल आहे टेल. टॉस तिकडे जिंकलेला आहे. वाशी टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलाय आपला फिल्डिंग खरं तर पहिला सामना 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळणार आणि 5 षटकांमध्ये समोरच्या टीमला आपण किती धावांपर्यंत जिंकू शकतो. स्पर्धा खेळणे या क्रीडांगणामध्ये आपण ज्या वेळेला येणारी केली टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि आपण जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता. नक्कीच टॉस इम्पॉर्टंट होता, पण सर्वप्रथम मी सर्व मान्यवरांचे आभार मानेन. त्यांनी आमचा मूल्य वेळ आम्हाला दिला आणि टॉस जिंकला आम्ही पण प्रयत्नच केला. परंतु आता टॉस गमावलेला आहे. बॅटिंग आपल्या वाट्याला आली आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. समोरच्या टीमला किती धावांचं टार्गेट द्याल. आज कर्णधार म्हणून आपण उत्कर्ष मित्र मंडळ या संघाला बिलॉंग करतात. आपल्या टीमचा पाठिंबा सपोर्ट कसा असतो गावकऱ्यांचा. गावकऱ्यांचा पाठिंबा तर आम्हाला पूर्णपणे असतो आणि तोच पाठिंबा घेऊन आम्ही पुढे जातो. विश ऑल द बेस्ट. भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. मी मान्यवरांना विनंती करतोय व्यासपीठावरती घेऊन आपण खरं तर ही मजा आहे. खरं तर आज जर का आपण पाहिलं तर क्रिकेट हा खेळ जर का आपण पाहिलं तर मैत्रीचं नातं जपणारा खेळ म्हणून ओळखला जातो. आणि आज क्रिकेट नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सातत्यानं मोठ्या प्रमाणामध्ये खेळलं जातं. टाळ्यांचं कल्पना राजकारण सामाजिक क्षेत्रामध्ये क्रिकेट क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगली फटकेबाजी ते करतायत. ऑनसाईडला एक चांगला फटका आला सागरजी नाईक साहेबांच्या. खरं तर चांगली टोलीबाजी त्यांची या क्रिकेटच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळते. इकडे सुद्धा एक चांगला कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो आणि ऑफसाईडला हा टोलाला आणि इकडे सुद्धा 6 धावा मिळाला. हो, या वेळेला 7 बॉल आला. तर मित्रांनो, आता आपलं पिचचं उद्घाटन झालेलं आहे आणि पूजन पण झालेलं आहे. तर आता चला डायरेक्ट व्यासपीठावर जाऊया. आता तिथे पण काय होते ते तुम्हाला दाखवतो नक्की व्लॉगमध्ये आणि असंच कंटिन्यू राहत राहा व्लॉगला. या स्पर्धेच्या अनुषंगाने फोटो सेशन केले जाते. या आठवणी आहेत या स्पर्धेच्या आणि साहेब आणि त्यांचे इतर सहकारी सर्वांच्या माध्यमातून इकडे फोटो सेशन केलं जाते. उत्कर्ष मित्र मंडळ दिवा कोळीवाडा आयोजित टेनिस बॉल क्रिकेटची एक दमदार स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते. तर मी
सर्व मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हायचं. उत्कर्ष मित्र मंडळातर्फे आयोजित टेनिस बॉलच्या भव्य स्पर्धा इथे आयोजित केलेल्या आहेत आणि या स्पर्धेसाठी मडवी यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जात आहे. बाहेर आहे ना. हा आदरपूर्वक शुभ सन्मान या व्यासपीठावरती त्याबरोबर सन्मान त्यानंतर पुढील सन्मानासाठी मी विनंती करतोय गोकुळशेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करणार आहोत. मोरेश्वर दादांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती साहेबांनी आमच्या गावाला मैदान मिळवून द्यावं. आम्ही त्या पाठपुरावा केला आणि त्या अनुषंगाने आम्हाला यश सुद्धा आलं. आज दिवागावचं मैदान ग्रामस्थांचं मैदान स्मशानभूमीच्या पाठीमागे आज त्या म्हणजे लिगली आमच्या गावाला मिळालेलं आहे आणि याची म्हणजे श्रेय सगळं नाईक साहेबांना जातं. आणि साहेब हे मैदान सुद्धा आपण आता बघता हे एकदम सुशोभित मैदान. साहेब इथे एकदम कचरापट्टी होती त्या याच्या खांबाच्या पर्यंत माझा ढिगारा होता. आज आमच्या मंडळाच्या सगळे पोटी पोलीस मंडळाचे सगळे एकत्र आले आणि निर्णय घेतला की इथे आपल्याला मैदान होऊ शकतं आणि त्याच्याप्रमाणे आम्ही मैदान केलं. इथे जवळजवळ 8 ते 10 लाख रुपये साहेब या खर्च झालेला आहे आतापर्यंत या मैदान करण्यासाठी. आणि ते या सुशोभित मैदान हे आपल्यासमोर दिसत आहे आणि संपूर्ण नवी मुंबईचे नव्हे तर सातारा जिल्ह्यातले पाटण तालुक्यातले सुद्धा इथे क्रीडाप्रेमी आणि क्रिकेट रसिक इथे या मंडळाचा उपभोग घेतात. अशी विधान हे मैदान सगळं केलेलं आहे. आता पुढे आपण 2 शब्द आपण सांगायचे. वंदे उत्कर्ष मित्रमंडळ दिवा कोलीवाडा आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 या प्रसंगी माझ्यासमोर उपस्थित आपले नेते आनंद सुतार साहेब, त्याचबरोबर रायजी मडवीजी, निकेतन पाटीलजी, GS पाटीलजी, सीताराम मडवीजी, नंद प्रत्येक गावात परंपरा झाली आणि नवी मुंबईतल्या किंवा कुठेही प्रत्येक गावाला त्यांचं एक ग्राउंड त्या ठिकाणी आहे. आणि आपल्या या ठिकाणी मला वाटतं दिवाळीला 3 ग्राउंड झाले असतील, बरोबर का? 2 हे आणि तिकडे एक ग्राउंड आहे. असंच ग्राउंड आम्ही नेरूळला देखील तयार केलं. आता एक केस चालू बेलापूरला पण असा डोंगर होता, तो 40+चा अतिशय चांगला ग्राउंड केला. बघितलं तुम्ही गेलेलाच का? मनोज मातुरी त्या ठिकाणी केला. त्या देखील वाचवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय. त्यामुळे आपल्या लोकांसाठी जे काही गरजेचं आहे ते करण्याचं काम नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली करतो. आता चांगलं आहे तुम्ही ग्राउंड साहेब, दुसऱ्याला दिसली ती जागा तर काय गेलं असतं माहीत नाही. आहे ना नजर? हा, ते संरक्षित ठेवण्याचं आपलं काम आहे. मी आनंद सुतारला जेव्हा पण भेटतो की माझी दिवा ऐरोली गाववाल्यांची माझी खूप मोठी तक्रार आहे. काय खूप मोठी तक्रार आहे. तिथे रबाले वगैरे तिकडचे त्या साईडला ना वेगळे नियम आहेत. काय इथे तुम्ही ते नियम काय सोडून दिलेले, त्यामुळे मी तक्रार करतो ते पुन्हा घ्यावं. सर्व जे सामर्थ्य वेगळं आहे काय घेतलं पाहिजे. त्यामुळे आपलं अस्तित्व टिकवण्याचं काम आपण केलं पाहिजे. मला सांगितलं काय रिझर्वेशन कुठला वेगळं आहे का? रेपो बाजूला आहे ना. या बॉन्डीचं सोडून जे काय असेल ते आपण वेगळ्या गोष्टी करू, पण हा ग्राउंडच आहे, बरोबर आहे. त्यासाठी आपल्या आता निवडणुका लागल्यात, आपला माणूस निवडून पाठवायचा आहे. आणि कसं रजा घेतो. जय जय महाराज. तर मित्रांनो, आपलं
ओपनिंग सोहळा संपन्न झालेला आहे आणि आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगला. जय एकविरा.